आज ब्लॉग बनवायचं कारण आहे, आज माझी अर्धांगिनी सोनाली हिचा आज वाढदिवस आहे. तर आज खूप दिवसांनी ती बोलली, कधी बोलत नाही की माझ्या वाढदिवसाला हे घ्या ते घ्या. तर बोलली आज फक्त मला ना एक दिवस आराम द्या. आणि तो आराम म्हणजे काय माहिती, बोलली मी आज जेवण नाही बनवणार, आज माझ्या वाढदिवशी तुम्ही मला बाहेर घेऊन जावा जेवायला. म्हणजे तुम्ही काही कुठे स्वस्त कंच हॉटेल असो, पण आजच्या दिवस मला आराम द्या, मी बाहेर मला जेवायचं. म्हणून आज तिचा वाढदिवस असल्यामुळं आज तिला मी बाहेर घेऊन जेवायला जाणार. नक्की जायचंय? हा, आज तुला आराम ना, आज तुझा वाढदिवस आहे. रोज तू काम करते, दमते आहे की नाही, संध्याकाळी जेवण करते. रोज होती मी काही नुसतं काम करायचं, घरी यायचं, तुम्हाला जेवायला घालायचं, कंटाळा येतो ना. मग आजच्या दिवस तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे मग आज तुला बाहेर जेवायला घेऊन जाऊ. आपला गट्टू आणि आपण. चालेल? आज आमचं म्हणजे सकाळपासूनच चालला होता प्लॅन, पण ते आता नक्की नव्हतं. ती कामाला जाते, मी कामाला जातो, दोघं कामावर येणार, मग ते जाणार. त्यामुळे आता वेळात वेळ काढलेला आहे. काम घेऊन सगळं व्यवस्थित झाले. आता बाहेर जातो, तिला जे काय आवडतं ते तिच्यासाठी आज तिला खायला नक्की घाल. कारण ती आपल्यासाठी एवढं करते, आपण थोडंफार तरी तिच्यासाठी केलंच पाहिजे, आहे की? आपण तुम्ही खरं का हॉटेलला नेणार आहे? कुठे नेणार आहे? हॉटेलला जायचंय, जे खायचं ते खाऊ. तुझ्या मम्मीला आजच्या दिवस जरा आराम पाहिजे की नाही? आज तिचा वाढदिवस आहे ना. हा आमचा गट्टू, त्याला सुद्धा सकाळपासून सारखं डोकं म्हणजे मला सांगत होता, पप्पा आज मम्मीला काय सरप्राईज द्यायचं, मम्मीला काय काय करायचं, संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे. त्याला तेच बोललो, छोटासा केक आणायचा आपला कापायचा, आणि तिच्यासाठी आज तिला जरा आराम देऊ जेवणासाठी, आणि बाहेर जेवण करू. चालेल ना मम्मासाठी? ही माझी छोटीशी फॅमिली, ही माझी बायको आणि माझा गट्टू, आमचा हा गट्टू. क्यूट आहे ना? सगळे म्हणतात तुम्ही नवरा बायको तब्येतीने किती बारीक आहे, म्हणजे आणि तुमचा पोरगा कसा असाय. त्यांना सांगा, पहिला बारीक होता तो, आता झाला तरी तब्येत चांगली झाली. तो कसं आहे म्हणजे काय टेन्शन तो टेन्शन नाही घेत जास्त, काही त्याला टेन्शनची काही गरज नाही. जी पोरं फ्री असतात ना, काय टेन्शन घेती नाहीत, काय नाही, अभ्यास पण करतात. हा, अभ्यास पण करतो, हुशार आहे, पण काही काळजी नाही करायची. कसं टेन्शन आहे खायचं प्यायचं. मेन म्हणजे ज्या पोरांनी खायचं प्यायच्या बाबतीत मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, तसं त्याचं नाही. तो कधी काही मागत नाही, काय खायचं गप्प खातो, असं काही नाही. मम्मा मला हे नको, तर काय नाही, माझं पोरगं सगळं खातं, सगळं खातं. लय भारी पोरगं माझं. त्याला कधीच म्हणत नाही पप्पा मला हे आवडत नाही, किंवा त्याच्या मम्मीला म्हणतो मम्मी हेच का केलं, मला हे नाही आवडत. जे येईल आपली चटणी भाकर काय भेटेल ते खातो आणि मजेत राहतो. फक्त त्याला हा टाइमात जेवण दिलं म्हणजे बस. आणि कुणाला बोलणार पण नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. कधी बाहेर गेला तर आता हॉटेलला पण जाणार ना, मम्मा तुला जे पाहिजे ते मागव, गप्प खाणार, काही बोलणार नाही. असं माझं बाळ आहे. गावराकडे ये बेटा, इकडं. हे असं आमची छोकुली, काही पण खात ग माझं बाळ, हुशार आहे. आणि मम्मीला त्रास देत नाही, काय नाही, फक्त म्हणून मम्मी तुला बरं नाही का, चल आपण आज बाहेर जाऊया. म्हणून आज आमचं चाललंय बाहेर जायचं प्रोग्राम आहे ना बेटा. चला आम्ही जातो. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे. माझी बायको मिसेस आणि ऑर्डर दिलेली जेवायला. आता तोपर्यंत अजून ऑर्डर नाही केली. हां, मसाला पापड. हा आमचा गट्टू. त्याला मसाला पापड आवडतो म्हणून मसाला पापड मारून, आणि थोडंफार ऑर्डर दिलेली आता येईल, आणि ते खाऊन ऑर्डर आली मग जेवण झालं. आज थोडा बायकोसाठी विरंगुळा, म्हणजे तिला आज जरा आराम भेटेल जेवण करण्यासाठी. बिचारी दिवसभर काम पण करते आणि संध्याकाळी जेवण करते. तर आज तिच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये जेवण करणार तिची तशी इच्छाच होती. जेवण आलेलं आहे.
रोटी, आलू मटर आणि पनीर तडका. बायकोनी बघा काय फालुदा जेवण झाल्यावरती थंड काय खायचं म्हणून फालुदा. हा फालुदा खाते आता. फालुदा मागवला. तिच्यासाठी पण मुलासाठी पण फालुदा मागवलाय. त्याला पण आवडतो. हे चांगलं आहे. आवडतं तुला? फालुदा खातोय.